नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं न्यूज लोकमंचमध्ये। आता आपण बातमी पाहणार आहोत न्यूज लोकमंचच्या इम्पॅक्टची। बातमी आहे धाराशिव तालुक्यातील पाडोळी गावातील सुवर्णा अंकुश पसारे विधवा महिलेच्या शेतात महावितरण कंपनी लाईट कनेक्शन जोडून देत नसल्याची बातमी न्यूज लोकमंचने लावून धरल्यानंतर मी सुवर्णा अंकुश पसारे राहणार आकुबाई पाडोळी। माझी शेती आहे, माझ्या शेती गट नंबर आहे 492 आणि डेपो ट्रान्सफर करण्याबद्दल माझे कनेक्शन कट केले आहे आणि त्याच्यासोबत तारा ते काढून सगळेच घेऊन गेलेले आहेत। आणि नंतर पुन्हा आता मग सगळं आमचं आता कमीत कमी नेऊन वर्ष होत आलं आहे आणि नंतर आता ऊसती वाळून गेलेला आहे आमचा सगळा। आणि त्याच्यासाठी आता मग माझे 2 मुलं आहेत, मी विधवा असल्यामुळे आता मी काय करायचं। आणि तिथं आमच्या इथं गावातल्या काही लोकांनी आमचं सगळं म्हणजे असं हे मदत आम्हाला कोण करणार, कोणाकोणाला अर्ज केला आतापर्यंत म्हणजे धाराशिवला पण केला आहे आणि गावात केला आहे आणि कलेक्टर साहेबांना पण केलेला आहे। काय झालं मग पुढे? कोणीच आम्हाला हे जोडू देना गेले, काही दखल देना गेले तर। आणि मग आता आम्ही काय करायचं, माझी 2 मुलं आहेत, माझा पण खर्च आहे, माझ्या मुलाचा शिक्षणाचा खर्च आहे। शेतात पाणी आहे का? शेतात आता पाणी आहे पण आता ते कट करून घेतलंय ना, मग त्याच्यामुळे आता कसं करायचं आम्ही, म्हणून आम्ही आता ही काय भिजवायचं आता शेतात? आता सध्या सगळं आम्ही हीच करून टाकले, ऊस सगळा होता ते वाळून गेलेला आहे। मोडला होता ऊस, तो वाळून गेल्यानंतर त्याला ठेवून तर काय करायचं आम्ही। आता ऊस लावायला आम्ही सरिती वगैरे टाकून ठेवला सगळं, लाईट नाही आता, मग म्हणून आता ही काय म्हणणं आहे तुमचं? मग हे आमच्याकडे दखल देण्यात गेले तर आम्ही मग काय करायचं आता, मग मी काय करायचं, वीज कनेक्शन आमची जोडून द्यायची। मग आम्ही वीज कनेक्शन जोडून दिली तर शेतात काय उत्पन्न घेऊ शकता की नाही, तर मग कसं घ्यायचं? सध्या आता हीच आहे। वीज कनेक्शन जोडून दिल्यानंतर महिलेच्या धीराने लोकमंचचे आभार मानले। मी लहू दत्तू पसारे राहणार पाडोळी आकुबाई तालुका जिल्हा धाराशिव। माझ्या वहिनीच्या शेतातील गट नंबर 492 माझ्या वहिनीचे नाव सुवर्णा अंकुश पसारे हे आहे। आम्ही दोघांनी धाराशिव कार्यकारी अभियंता यांच्याकडे अर्ज दिला होता, नंतर तेर कार्यकारी अभियंता यांच्याकडे अर्ज दिला होता, नंतर कामेगाव सबस्टेशन उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे आम्ही दोघांनी सुवर्णा अंकुश पसारे व लहू दत्तू पसारे या दोघांनी जाऊन अर्ज दिला होता। आमच्या वहिनीच्या शेतातील 1 वर्षाखाली वीज कनेक्शन तोडलेले होते। वहिनी वारंवार आमच्या वहिनीचे पती वारलेले होते, विधवा महिला असल्यामुळे त्यांची शिकायत कोण घेत नव्हते, म्हणून वारंवार तक्रार देऊन सुद्धा आमचा अर्ज कनेक्शन जोडत नव्हते। नंतर मी वहिनीनं व मी कलेक्टर ऑफिसला अर्ज दिला। नंतर कलेक्टर ऑफिसला अर्ज दिल्यानंतर न्यूज लोकमंच यांच्याकडे धाव घेऊन त्यांना आम्ही शिकायत केली। त्यांनी शिकायत केल्याबरोबर न्यूज लोकमंच यांनी वहिनीचा व माझा न्यूजला बातमी दिली। बातमी दिल्यानंतर 2 ते 3 दिवसाच्या आत आमच्या शेतात मी व वहिनी नसताना लाईनमॅन, इंजिनियर व शेतकरी यांनी आमची वीज कनेक्शन जोडून दिले। महत्त्वाचे म्हणजे आम्ही गावातच नव्हतो तरी सुद्धा आमच्या परस्पर कनेक्शन जोडून दिलेले आहे। तरी न्यूज लोकमंच यांचा मी खूप आभारी आहे व त्यांनी ही कार्य केल्यामुळे आज माझ्या शेतात मोटर चालू आहे। न्यूज लोकमंचचा मी खूप आभारी आहे आणि धन्यवाद आहे। तरी त्यांनी माझे काम खूप चांगले केलेले आहे। या विधवा महिलेने सरकार दरबारी 8 महिन्यापासून ऑफिसचे उंबरे झिजवले, मात्र गेंड्याची कातडी असलेलं महावितरण काही जागं होत नव्हतं। मात्र न्यूज लोकमंचच्या बातमीने खडबडून जागी झालेली महावितरण कंपनी या महिलेच्या शेतात पोहोचली आणि सुरू झाला वीज कनेक्शन जोडण्याचा कार्यक्रम। काही तासातच महिलेला कनेक्शन जोडून दिल्याने महिलेचा वीज कनेक्शनसाठीचा संघर्ष थांबला आहे। शेतकरी म्हणतोय आता थँक्यू न्यूज लोकमंच।